विचारचंद्रोदय. विचारचंद्रोदय ग्रंथामध्ये 6 नंबरची कला आणि 6व्या कलेमध्ये प्रश्न आहे 132 नंबरचा. बरोबर. प्रश्न आहे, घटाकाश दृष्टांताने संघभ्रांतीची निवृत्ती कशा रीतीने होते. ठीक. मागे प्रश्न नंबर 128 मध्ये विचारलं होतं की भ्रांतिरूप संसार हा किती प्रकारचा आहे. तर सांगितलं होतं 5 प्रकारचा आहे. कोण कोण? भेदभ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्वाची भ्रांती, संघभ्रांती, विकारभ्रांती आणि ब्रह्माहून भिन्न असं जे जगत, ते जगत सत्य वाटतं, जगताच्या सत्यत्वाची भ्रांती. हा 5 प्रकारचा संसार आहे, भ्रांतिरूप संसार आहे. मग आता या 5 प्रकारच्या भ्रांतिरूप संसाराची निवृत्ती कशी होऊ शकते, अर्थात त्याच्याकरिता काही दृष्टांत आहे का, आहे की नाही. तर दृष्टांत दिले होते 5. कारण हा जो भ्रम आहे, जोपर्यंत भ्रम आहे तोपर्यंत दुःख आहे. भ्रमच दुःखाला काय असतो, कारण असतो. भ्रम तर निवृत्त झाला पाहिजे. आणि मग त्या 5 प्रकारचा ते 5 प्रकारचे जे भ्रांतिरूप संसार आहे 5 प्रकारचा, त्याची निवृत्ती व्हावी याकरिता दृष्टांत विचारले होते. तर पहिला जो भ्रम आहे भेदभ्रांती, त्याच्या निवृत्तीकरिता दृष्टांत दिला होता. कोणता? बिंब प्रतिबिंब हा दृष्टांत दिला होता. त्याचप्रमाणे कर्तृत्व भोक्तृत्वाची भ्रांती जी जीवाला आहे त्याची निवृत्ती होण्याकरिता दृष्टांत दिला होता स्फटिक आणि त्याच्यामध्ये भासणारा तांबडा रंग. मनुष्याला भ्रम आहे. मनुष्याला, प्रत्येक जीवाला जीव जीवाचा भेद वाटतो, जीव ईश्वराचा भेद वाटतो, आहे की नाही. जड जडाचा भेद वाटतो वगैरे 5 प्रकारचा भेद भ्रम सांगितला होता. बरोबर आहे की नाही. जीव ईश्वराचा भेद, प्रत्येकाला असं वाटतं की मी जीव वेगळा आहे, ईश्वर वेगळा आहे. त्याचप्रमाणे जीवांचा परस्परामध्ये काय वाटतो, भेद वाटतो. त्याचप्रमाणे जडांचा देखील एक दुसऱ्याबरोबर काय वाटतो, भेद वाटतो. जीवांचा आणि जडांचा यांचाही भेद वाटतो आणि जड आणि ईश्वर यांचाही भेद हा वाटत असतो. खऱ्या अर्थाने पाहिलं तर जेवढे म्हणून भेद आहेत ते सर्व उपाधिकृत आहे, औपाधिक भेद आहे. कळलं की नाही. उपाधी जर बाजूला केली तर त्या सर्व उपाधींमध्ये असणारं जे उपहित चैतन्य, त्याच्यामध्ये मात्र कुठल्याही प्रकारचा भेद नाही आहे. जसं आकाश, घटामध्ये आलेला आकाश, मठामध्ये आलेला आकाश, पटामध्ये आलेला आकाश, म्हणून घट पट मठ इत्यादी उपाधींना घेऊन जरी आकाशामध्ये भेद दिसत असला तरी पण ते उपाधीची दृष्टी सोडली तर आकाशामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही आहे. तसं आपलं जे स्वस्वरूप आहे सच्चिदानंदघन ब्रह्मतत्व आत्मा, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही आहे. आणि आपल्या स्वस्वरूपावर, ब्रह्मस्वरूपावर, चैतन्यावर हा समस्त प्रपंच काय आहे, अध्यस्त आहे. म्हणून उपाधिकृत जो भेद आहे तो मिथ्या आहे, त्याची निवृत्ती व्हावी याकरिता दृष्टांत दिला होता बिंब प्रतिबिंबाचा. बरोबर आहे की नाही. जसं बिंबाहून प्रतिबिंब भिन्न वाटतं, पण खऱ्या अर्थाने पाहिलं तर प्रतिबिंब आणि बिंब यांच्यात भेदच नाही आहे. मग काय काय मिथ्या काय तिथं आहे की नाही. भ्रम कशाचा आहे तर सांगितलं होतं की दर्पणामध्ये बिंब आहे, प्रतिबिंब आहे असं वाटणं, बिंबाहून भिन्न वाटणं आणि बिंबाहून विपरीत वाटणं, हे धर्म मिथ्या आहेत, परंतु प्रतिबिंब मिथ्या नाही आहे. त्याप्रमाणे जीवाच्या ठिकाणी स्वतःला, प्रत्येकाला जो भ्रम झालेला आहे की मी अल्प आहे, परिच्छिन्न आहे की नाही, दुःखी आहे, जन्मवान आहे, मृत्यूवान आहे, हा जो भ्रम झालेला आहे ते धर्ममिथ्या आहे. आणि विचार केला तर तो जीव हा परमात्मा स्वरूप आहे, त्याच्यात कुठल्याही प्रकारचा भेद नाही आहे. एकंदरीत बिंब प्रतिबिंबाच्या दृष्टांताने भेदभ्रांतीची काय होते, निवृत्ती होते. आणि दुसरा भ्रम सांगितला होता कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. प्रत्येक जीवाला असं वाटत असतं की मी कर्ता आहे, मी भोगता आहे, मी अमुक कार्य केलं, अमुक कार्याचा मी कर्ता आहे, त्याचं फल मला मिळणार आहे,
त्याचा मी भोग घेणार आहे वगैरे. म्हणजे मी शब्दाचा अर्थ जो आत्मा तो खऱ्या अर्थाने पाहिला तर करताही नाही आणि भोगताही नाही. कर्तृत्व भोक्तृत्व हे धर्म कुणाचे आहेत? सूक्ष्म शरीराचे किंवा बुद्धीचे घ्या, उपाधीचे आहेत. परंतु त्या बुद्धीचा जसं उदाहरण दिलं होतं त्याकरिता लालपणा हा रंग, लालपणा रंग जो आहे तो कुणाचा आहे? तांबडा रंग कपड्याचा आहे, वस्त्राचा आहे, स्फटिकाचा नाही. परंतु तो लाल रंग ज्या कपड्याच्या ठिकाणी आहे, ज्या वस्त्राच्या ठिकाणी आहे, त्या वस्त्राचा आणि स्फटिकाचा संबंध आहे, संयोग संबंध. आणि म्हणून तो तांबडा रंग वस्त्राच्या ठिकाणी प्रतीत न होता प्रतीत होतो कुठे? स्फटिकाच्या ठिकाणी. मग स्फटिकाच्या ठिकाणी तांबडा रंग नसताना देखील जर स्फटिकाच्या ठिकाणी तांबड्या रंगाची प्रतीत येत असेल तर तो काय आहे? भ्रम आहे. आणि वस्त्र आणि स्फटिक जर बाजूबाजूला केले, अलग अलग केले तर त्या स्फटिकामध्ये तांबड्या रंगाची प्रतीती येत नाही. तो तांबडा रंग जर स्फटिकाचाच असता तर वस्त्र आणि स्फटिक वेगवेगळ्या ठिकाणी बाजूला केल्यानंतर देखील स्फटिकाच्या ठिकाणी तांबड्या रंगाची प्रतीती आली असती, पण येत नाही. एकंदरीत स्फटिकाच्या ठिकाणी तांबडा रंग नाही, तांबडा रंग वाटतो, तो काय आहे? भ्रम आहे. बरोबर आहे की नाही? त्याप्रमाणे कर्तृत्व भोक्तृत्व हे धर्म बुद्धीचे आहेत किंवा अंतःकरणाचे आहेत. आणि त्या अंतःकरणाचं जे अधिष्ठान चैतन्य, ब्रह्मचैतन्य म्हणा, साक्षी म्हणा, कुटस्थ म्हणा, त्याच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व नाही. परंतु अध्यस्थ असणाऱ्या बुद्धी अधिकाबरोबर, कारण तादात्म्य संबंध आहे साक्षीचा, आहे की नाही? कल्पित तादात्म्य संबंध आहे. आणि कारण अध्यस्थ पदार्थाचा अधिष्ठानाबरोबर काय असतो? तादात्म्य संबंध असतो. जसा तिथं स्फटिक आणि वस्त्र यांचा संयोग संबंध होता, त्याप्रमाणे इथं सुद्धा बुद्धी अधिक जो पदार्थ आहे, उपाधी, आणि त्या अध्यस्थ आहेत, कल्पित आहेत. आणि कल्पित वस्तूचा अधिष्ठानाबरोबर संबंध असतो तादात्म्य. आणि म्हणून त्या बुद्धीच्या ठिकाणी असणारे जे धर्म कर्तृत्व भोक्तृत्वाधिक ते बुद्धीच्या ठिकाणी न वाटता कुठे वाटतात? चैतन्याच्या ठिकाणी वाटतात, आत्म्याच्या ठिकाणी वाटतात. पण तो काय आहे? भ्रम आहे. आणि म्हणून जसा वस्त्र आणि स्फटिक बाजूबाजूला केल्यानंतर मनुष्याचा निश्चय होतो, अरे हा तांबडा रंग स्फटिकाचा नव्हता तर हा कुणाचा होता? वस्त्राचा होता. हा निश्चय होतो, म्हणजे भ्रमनिवृत्त होतो. त्याप्रमाणे आणि हा निश्चय आता केला पाहिजे काय? की कर्तृत्व भोक्तृत्व हे धर्म बुद्धीचे आहेत, उपाधीचे आहेत, माझे नाही. कारण का? आणखीन एक युक्ती त्याकरिता दिली होती की जसं मनुष्य सुषुप्ती अवस्थेत जातो तर सुषुप्ती अवस्थेत होतं काय? ते जे अंतःकरण आहे किंवा बुद्धी आहे ती अज्ञानात लीन होते. आणि त्यामुळे बुद्धी व्यक्त नसल्यामुळे, आहे की नाही, कर्तृत्व भोक्तृत्व त्यावेळेस वाटत नाही आत्म्याच्या ठिकाणी, आहे की नाही? मग जागृत अवस्थेमध्ये बुद्धी व्यक्त आहे आणि म्हणून ते बुद्धी कर्तृत्व भोक्तृत्व हे बुद्धीचे धर्म असून सुद्धा बुद्धीच्या ठिकाणी न वाटता कुठे वाटतात? ते आत्म्याच्या ठिकाणी. पण तो काय आहे? भ्रम आहे. मग स्फटिकाच्या दृष्टांताने हा भ्रम निवृत्त होतो. कोणता? कर्तृत्व भोक्तृत्वाची भ्रांती. त्याच्यानंतर तिसरी भ्रांती सांगितली होती संघभ्रांती. बरोबर? आता या संघभ्रांतीच्या निवृत्तीकरिता दृष्टांत दिला जात आहे. कोणता? तर तोच प्रश्न आता या ठिकाणी आहे. प्रश्न नंबर आहे 132. बरोबर? तर घटाकाशाचा दृष्टांत हा दिला जात आहे. घटाकाशाचा दृष्टांत कशाकरिता दिला जात आहे? संघभ्रांतीची निवृत्ती करण्याकरिता, आहे की नाही, दृष्टांत दिल्या जात आहे. बघा आता 132 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर. जसे घट उपाधियुक्त म्हणजे घटात मावलेले आकाश ते घटाकाश. बरोबर? घटाकाश म्हणजे काय? घट ह्या उपाधीने युक्त म्हणजे घट उपाधियुक्त जे आकाश त्याला म्हणायचं काय? घटाकाश. थोडक्यात दुसऱ्या भाषेत काय बोलता येईल की घटामध्ये, घट म्हणजे काय? मडकं वगैरे, त्यामध्ये आलेला जेवढा आकाशाचा भाग असतो त्याला म्हणतात काय? घटाकाश.
तर घट उपाधियुक्त म्हणजे घटात मावलेले आकाश, ते घटाकाश. बरोबर. हे घटाकाश घटाच्या संगतीने भासते. वस्तुता पाहिलं तर घटाकाश हे का प्रतीला येऊ राहिलं? घटाच्या संगतीने. संगतीने शब्दाचा अर्थ आहे तर संबंधाने, म्हणजे घटाच्या संबंधाने आकाशाच्या ठिकाणी घटाकाश असं नाव आलंय. हे घटाकाश घटाच्या संगतीने भासते. तरीही घटाचे धर्म उत्पत्ती, नाश, गमनागमन इत्यादी जे आहेत ते घटाकाशा स्पर्श करू शकत नाही. म्हणजे काय? घटाच्या संबंधाने जरी घटाकाश म्हणून आकाशाची प्रतीती येत असली तरी सुद्धा घटाचे धर्म, कोण धर्म घटाचे? उत्पत्ती, घट उत्पन्न होतो, घट नष्ट होतो, आहे की नाही? घटाचं गमनागमन, घटाला कोणी घेऊन जातो, कोणी घेऊन येतो. गमनागमन त्याचं जाणं येणं म्हणजे अन्न नेणं, हे सर्व धर्म कुणाचे आहे? घटाचे आहे. जरी घटाच्या ठिकाणी असले तरी कोणी असं म्हणत नाही घट उत्पन्न झाला असता, असं म्हणतो का कोणी? आकाश उत्पन्न झालं, घटाकाश उत्पन्न झालं, किंवा घट नष्ट झाला तर घटाकाश नष्ट झालं, असा व्यवहार होतो का? होत नाही. जरी घटाच्या संबंधाने आकाशाच्या ठिकाणी, आहे की नाही, घटाकाश असं नाव येत असलं तरी घटाचे धर्म जे ते घटाकाशाच्या ठिकाणी प्रतीत होत नाही. पंक्ती पहा. हे घटाकाश घटाच्या संगतीने भासते. तरीही घटाचे धर्म, घटाचे धर्म काय बरं? नंबर 1 उत्पत्ती, नाश, गमनागमन इत्यादी जे आहेत ते घटाकाशास स्पर्श करू शकत नाहीत. लागलं पुढे. कारण सापडलं का? तिथं कारण शब्द खोडायचा आहे आणि तिथं लिहायचं म्हणून. म्हणून आता पंक्ती पहा. म्हणून आकाश असंग आहे, की नाही? ज्या अर्थी आकाशाच्या ठिकाणी उपाधीच्या कोणत्याही धर्माचा व्यवहार होत नाही, त्यावरून हे ठरतं की आकाश कसं आहे? असंग आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा संग नाही. म्हणून आकाश असंग आहे. आकाशाचा संबंध घटाशी जो भासतो ती भ्रांती होय. मग आकाशाचा बरोबर घटाचा संबंध वस्तुता नाही आहे, पण भासतो ना. मग जो भासतो, नसून भासतो, तो काय आहे? भ्रम. जी वस्तू जशी नसते तशी जर भासत असेल तर तिला काय म्हणतात? भ्रम. आकाशाचा संबंध घटाशी जो भासतो ती भ्रांती होय. हा झाला दृष्टांत, कळला? आता सिद्धांत पहा. तसेच देहादी संघातृप उपाधीने युक्त आत्म्यास जीव म्हणतात, आहे की नाही? व्यापक आहे ब्रह्मचैतन्य, बरोबर आहे की नाही? परंतु जसं आकाश हे व्यापक आहे, व्यापक आकाशाला घट ही उपाधी लागली, म्हणजे घट या उपाधीमध्ये जेवढा आकाशाचा भाग आला त्याला नाव पडलं घटाकाश. त्याप्रमाणे ब्रह्मचैतन्य व्यापक आहे, पण व्यापक असणाऱ्या ब्रह्मचैतन्याला समजा उपाधी लागली कोणती? देहादी संघात. संघात म्हणजे समूह, देह इंद्रियादिकाचा समूह, आहे की नाही? एकेकाचा उपाधी आहे. मग आता त्या देहादी संघातरूप उपाधीमध्ये व्यापक चैतन्याचा जेवढा भाग आलेला आहे त्याला नाव पडतं काय? जीव. जसं इथं घटाकाश नाव आलं होतं तसं इथं कोणतं नाव? जीव हे नाव पडत आहे. देहादी संघातरूप उपाधीनी युक्त आत्म्यास, आहे की नाही? उपाधीयुक्त असणारा जो आत्मा, त्या आत्म्याला जीव म्हणतात, बरोबर? हा आत्मा संघाताच्या संगतीने शब्द आहे की नाही? तर संगतीने शब्द कट करून तिथे लिहायचं संबंधी असा. बघा, हा आत्मा संघाताच्या संबंधी आहे असा भासतो, आहे की नाही? हा जो जीवात्मा आहे कसं वाटतं की देहादी उपाधीच्या संबंधाने युक्त आहे. कोण? जीवात्मा असं वाटतं. संघात शब्दाचा अर्थ होतो समूह. समूह म्हणजे कोणता समूह? देह इंद्रियादिकाचा समूह असा त्याचा अर्थ.
हा आत्मा संगाताच्या संबंधी आहे असा भासतो, वाटतो, प्रतीतीला येतो. तरीही जरी तसा प्रतीतीला येत असला तरी पण संगाताचे धर्म जे जन्म मरणादी ते आत्म्यास स्पर्श करू शकत नाही. का? कारण संगात दृश्य आहे व आत्मद्रष्टा आहे. बघा, जरी जीवात्मा आणि देहादी संगात याचा संबंध वाटत असला तरी देखील काय, संगाताचे धर्म आत्म्याला स्पर्श करू शकत नाही. जसं उदाहरणामध्ये घट आणि आकाश, घटाकाश यांचा संबंध वाटत असला संबंध तरी देखील घटाचे धर्म आकाशाला स्पर्श करू शकत नाही. उत्पत्ती घटाचीच होते, आकाशाची नाही. कदाचित भ्रमाने वाटूही शकतं की घटाकाशाची उत्पत्ती झाली, घटाकाश नष्ट झालं, पण तो सुद्धा काय आहे, भ्रमच. आकाशाची उत्पत्ती होत नसते, आकाशाचा नाशही होत नसतो. उत्पत्ती घटाची होते, नाश घटाचा होतो, गमनागमन घटाचं होत आहे, आकाशाचं नाही. त्याप्रमाणे इथं सुद्धा हा देहादी संगात म्हणजे देह ही झाली, जो हा झाला एक प्रकारचा घट, आणि देहरूपी घटामध्ये आलेला जो चैतन्याचा भाग तो झाला जीव. दोघांचा संबंध आहे असं वाटतं, खऱ्या अर्थाने पाहिलं तर काही दोघांचा संबंध नाही आहे की नाही. संबंध वाटतो तो भ्रमाने वाटतो. जरी भ्रमाने संबंध वाटत असला, कुणाकुणाचा, देहाचा आणि आत्म्याचा संबंध वाटत असला, जर त्यांचा संबंध असता खरोखर, तर देह मेल्यानंतर, आत्मा निघून गेल्यानंतर निघून जातो की नाही, मग इथं देह तसाच पडतो. मग देह तसाच बरोबर जायला पाहिजे होता, आहे की नाही. त्या चैतन्याच्या जातं का सूक्ष्म शरीराबरोबर? नाही जात. म्हणून आत्म्याचा आणि देहाचा खऱ्या अर्थाने कोणताही संबंध नाही आहे. संबंध वाटतो तो भ्रमाने वाटतो. कळलं की नाही. जरी भ्रमाने संबंध वाटत असला तरी देहरूप घटाचे धर्म आत्म्याला स्पर्श करू शकत नाही. म्हणजे देहाचे धर्म, उदाहरणार्थ देहाची उत्पत्ती होते, आत्म्याची नाही. नाश देहाचा होतो, आत्म्याचा नाही. जराधिक अवस्था देहाच्या ठिकाणी आहे, आत्म्याच्या ठिकाणी नाही. पहा, तरीही संगाताचे धर्म जे जन्ममरणाधिक आहे की नाही, ते आत्म्यास स्पर्श करू शकत नाही. का बरं? दोन वेगळे पदार्थ आहेत. एक दृश्य आहे, एक द्रष्टा आहे. तर देहाधिक हे काय आहे? दृश्य, म्हणजे पाहिल्या जाणारे, ज्ञानाचे विषय बनणारे दृश्य आहे. आणि त्या देहादी संगाताला जाणणारा तो द्रष्टा आहे. आत्मा हा द्रष्टा आहे, देह दृश्य आहे. आणि नियम आहे काय? दृश्याहून द्रष्टा हा भिन्न असतो. कळलं? चला, कारण संगात दृश्य आहे. संगात म्हणजे देहादी समुदाय दृश्य आहे, दिसणारा आहे, व आत्मा द्रष्टा आहे. बरोबर? म्हणून आत्मा संगाताहून निराळा असंग आहे. एकंदरीत काय ठरलं? आत्मा कसा आहे? देहादी संगाताहून निराळा आहे, वेगळा आहे. आणि पुन्हा कसा आहे? असंग आहे. संग वाटत असला तरी त्याला कुठल्याही प्रकारचा संग होत नाही, असंग आहे. पुढे, ज्या अर्थी आत्मा संगात रूप नाही त्या अर्थी आत्म्याचा संगाताशी अहंतारूप संबंध नाही. लागला अर्थ? की ज्या अर्थी आत्मा काय नाही आहे, संगात रूप नाही आहे. देहादी संगात म्हणजे आत्मा आहे का? नाही, आहे की नाही. घट म्हणजे आकाश आहे का? नाही, आकाश वेगळा पदार्थ आहे, घट वेगळा पदार्थ आहे. तसं देहादिकांचा समुदाय म्हणजे आत्मा नाही आहे. आत्मा द्रष्टा आहे, देहादी संगात दृश्य आहे. दोघात भेद आहे. कळलं? तर देहादी संगात म्हणजे आत्मा नाही. ज्या अर्थी आत्मा संगात रूप नाही त्या अर्थी आत्म्याचा संगाताशी अहंतारूप संबंध नाही. आहे की नाही. वाटतो आपल्याला अहंतारूप संबंध, आणि मनुष्य व्यवहारात मी म्हणतो की नाही, देहाला घेऊनच म्हणतो, आहे की नाही. परंतु खऱ्या अर्थाने पाहिलं तर आत्म्याचा संगाताशी कोणताच संबंध नाही. अहंतारूप संबंध पण नाही आणि ममतारूप संबंध पण नाही. त्या अर्थी आत्म्याचा संगाताशी अहंतारूप संबंध नाही. ज्या अर्थी आत्मा संगात रूप नाही त्या अर्थी आत्म्याचा संगात नाही. ज्या अर्थी आत्मा संगात रूप नाही आहे, संगाताहून भिन्न आहे, संगात स्वरूप नाही आहे, त्या अर्थी आत्म्याचा संगात नाही. मग संगात कोणाचा आहे? आत्म्याचा आहे का?
नाही आहे. आत्म्याचा काहीच नाही आहे. संघात म्हणजे समूह. समूह म्हणजे काय? देह इंद्रिय यांचा समूह. थोडक्यात देहाधिक पदार्थ याचा आणि आत्म्याचा काही संबंध नाही आहे. ज्या अर्थी आत्मसंघात रूप नाही त्या अर्थी आत्म्याचा संघात नाही, तर तो संघात पंचमहाभूताचा आहे. हा जो देहादी संघात आहे हा कुणाचा आहे? पंचमहाभूताचा आहे. पंचमहाभूत त्यांचं पंचीकरण होऊन हा स्थूल देह हे स्थूल शरीर बनलेलं आहे. आत्म्याचा आणि त्याचा काही संबंध नाही. तर तो संघात पंचमहाभूतांचा आहे. लागला अर्थ? त्याप्रमाणे. सापडलं? तर त्याप्रमाणे शब्द कट करायचा आणि तिथं लिहायचं त्यामुळे. त्यामुळे आत्म्याचा संघाताशी समतारूप झाला की नाही? तिथं समतारूप नाही पाहिजे, तिथं ममतारूप असं पाहिजे. आता पंक्ती पहा. तर तो संघात पंचमहाभूताचा आहे. त्यामुळे आत्म्याचा संघाताशी, आत्म्याचा संघाताबरोबर देहाधिकाबरोबर ममतारूप संबंधही नाही. ममता म्हणजे माझेपणा, अहंता म्हणजे मीपणा. मग आत्म्याचा देहाबरोबर मी रूपाने संबंध नाही आणि आत्म्याचा देहाधिकाबरोबर मम रूपाने देखील संबंध नाही. माझंही याला म्हणता येत नाही आहे. ज्या अर्थी आत्मा संघाताहून वेगळा आहे त्या अर्थी आत्म्याचा संघाताचे संबंधी आहे नाही. आत्म्याचा संघाताचे संबंधी कोण? स्त्री पुत्रादी. संघात म्हणजे देहाधिक पदार्थ आणि त्यांनी संबंधी कोण झाले? स्त्री आहे की नाही. स्त्री म्हणजे पत्नी, पुत्र, घर, दार यांच्याबरोबर काय असतो? संबंध. देहाधिकाचा संबंध असतो की नाही? घर, पुत्र, पत्नी बरोबर कोणता संबंध असतो? ममतारूप संबंध असतो. तसा आत्म्याचा देहाधिकाबरोबर ममतारूप संबंध सुद्धा नाही. देह मी नाही, देह माझा नाही. मी देहाहून वेगळा आहे. कळला अर्थ? ज्या अर्थी आत्म्याचा संघाताचे संबंधी स्त्री पुत्राधिक यांच्याशीही ममतारूप संबंध नाही, याप्रमाणे आत्मा असंग आहे. एकंदरीत काय ठरलं? आत्मा कसा आहे? असंग आहे की नाही. असंग आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचा संघ आत्म्याला होत नाही, संबंध नाही आहे. वाटतो देहाधिकाबरोबर आत्म्याचा माझा संबंध आहे, पण आत्म्याचा काहीही संबंध नाही. याचा संघाताशी अहंता ममतारूप जो संबंध वाटतो ती भ्रांती आहे, भ्रम आहे तो संबंध वाटणे. याप्रमाणे घटाकाशाच्या दृष्टांताने संघ भ्रांतीची निवृत्ती होते. जसं घट आणि आकाश संबंध वाटत असला तरी त्यांचा संबंध नाही आहे, त्याप्रमाणे देह आणि आत्मा यांचा जरी संबंध वाटत असला तर विचार केला असता काहीही यांचा संबंध नाही. दोन अत्यंत भिन्न पदार्थ आहे. एक दृश्य आहे, एक द्रष्टा आहे. एक जड आहे, एक चेतन आहे. एक साधी शांत आहे, एक अनादि अनंत आहे. आत्मा अनादि अनंत आहे, देह साधी शांत आहे. देह षडभाव विकाराने युक्त आहे, आत्मा षडभाव विकाराने रहित आहे. देह परिच्छिन्न आहे, आत्मा व्यापक आहे. देह अनेक आहे, आत्मा एक आहे. अत्यंत विरोध आहे दोघांमध्ये. म्हणून देहाचा आणि आत्म्याचा म्हणजे आपल्या स्वरूपाचा काहीही संबंध नाही. अज्ञानामुळे संबंध वाटतो, तो भ्रम आहे. म्हणून तो भ्रम निवृत्त करायचा. भ्रम निवृत्त करायचा म्हणजे काय? की देहादी बरोबर, देहादी संघाताबरोबर माझा कुठलाही संबंध नाही. मी या साऱ्या देहादी पदार्थाहून अलिप्त आहे, भिन्न आहे. कळलं की नाही? असा निश्चय करायचा, हा त्याचा अर्थ आहे. चला पुढे. आता पुढचा प्रश्न आहे 133. रज्जूच्या ठिकाणी कल्पित सर्पाच्या दृष्टांताने विकार भ्रांतीची निवृत्ती कशा रीतीने होते? सापडलं? तर विकार भ्रांती, 5 भ्रांतीपैकी विकार भ्रांती पण एक सांगितली होती, बरोबर? मग म्हणे विकार भ्रांतीच्या निवृत्तीकरिता काय दृष्टांत? तर दृष्टांत आहे कोणता? रज्जू सर्पाचा. तर म्हणे मग स्पष्ट करा, खुलासा करा जरा, की रज्जूच्या ठिकाणी सर्पाची प्रतीती येते, तर ह्या दृष्टांताने विकार भ्रांतीची निवृत्ती कशी होऊ शकते याचं चिंतन सांगा, हा प्रश्न आहे.
प्रश्न नंबर 133. रज्जूच्या ठिकाणी, रज्जू म्हणजे दोरी, रस्त्याने जात असताना पडलेली असते रस्त्यामध्ये काय, दोरी. परंतु मंद अंधकार असतो, स्पष्ट प्रकाश नसतो आणि गडद अंधकारही नसतो, थोडासा झान काय असते, मंद प्रकाश त्याला म्हणतात. आणि मग मंद प्रकाश असल्यामुळे आपल्याला ही दोरी आहे असं दोरीचं दोरी रूपाने ज्ञान होत नाही. सामान्य रूपाने ज्ञान होतं, हे काहीतरी इथं पडलेलं आहे. मग काय आहे, त्याचं पूर्णपणे ज्ञान झालेलं नाही, अर्थात अज्ञान आहे. मग त्या अज्ञानामध्ये काय उत्पन्न होतो, क्षोभ, विकार, आहे की नाही. आणि मग ते अज्ञान सर्पाचा आकार धारण करतं आणि असं वाटतं की हा सर्पच आहे. पण खऱ्या अर्थाने पाहिलं तर तिथं सर्प नाही येतो, काय आहे, दोरीच आहे. कळलं. बघा, रज्जूच्या ठिकाणी कल्पित सर्पाच्या दृष्टांताने विकार भ्रांतीची निवृत्ती कशा रीतीने होते, हा प्रश्न. उत्तर, जसे मंद अंधकारात दोरी पडलेली आहे, बरोबर. मंद अंधकार संध्याकाळच्या वेळेस आहे की नाही, किंवा चंद्राचा प्रकाश आहे, पूर्ण प्रकाशही नाही आहे, पूर्ण अंधकारही नाही आहे, मंद प्रकाश आहे, किंवा त्याला मंद अंधकार असं म्हणा. तर मंद अंधकारात दोरी पडलेली आहे, तिला पाहण्याकरिता, तिला म्हणजे त्या दोरीला बघण्याकरिता नेत्र रूप द्वाराने म्हणजे नेत्राच्या माध्यमाने अंतकरणाची जी वृत्ती निघते ती अंधकारादी दोषामुळे दोरीच्या आकाराकार होत नाही. बघा, ज्याप्रमाणे घट बाहेर असतो, समोर ठेवलेला असतो, स्पष्ट प्रकाशामध्ये घट ठेवलेला आहे, त्यावेळेस अंतकरणाची वृत्ती नेत्र इंद्रियाच्या द्वारे बाहेर निघून घटापर्यंत जाते आणि घटाच्या आकाराकार होते की नाही. आणि नंतर ज्ञान होतं की हा घट आहे. त्याप्रमाणे इथं सुद्धा ज्या ठिकाणी दोरी पडलेली आहे तिथं सुद्धा प्रक्रिया हीच होऊ राहिली की अंतकरणाची वृत्ती नेत्राच्या द्वारे निघून दोरीला बघण्याकरिता बाहेर जाते. आता दोरीचं ज्ञान व्हायला पाहिजे होतं की ही दोरी आहे म्हणून, पण त्या दोरीवर दोन प्रकारचे आवरण आहेत, आहे की नाही. प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी दोन प्रकारचे काय असतात, आवरण, आच्छादन, झाकणं. कोणते दोन आवरण, एक असतं अज्ञानाचं आणि एक असतं अंधकाराचं. अंधकाराचं आवरण, अज्ञानाचं आवरण, बरोबर आहे की. अंधकाराचं आवरण कोण नष्ट करतो, प्रकाश. जर स्पष्ट प्रकाश असेल तर तो प्रकाश काय करतो, अंधकाराचं आवरण नष्ट करतो. आणि अंतकरणाची वृत्ती नेत्रादिकांच्या द्वारे त्या वस्तूपर्यंत जाऊन ती त्या वस्तूच्या आकाराकार होते वृत्ती. मग ती वृत्ती काय करते, त्या वस्तूच्या ठिकाणी असणारं जे दुसरं आवरण, कोणतं, अज्ञानाचं. आता आपली वृत्ती समजा एखाद्या वस्तूपर्यंत गेलेली नाही आहे, त्या वस्तूचं आपल्याला ज्ञान आहे का, नाही. म्हणजे काय, त्या वस्तूचं अज्ञान आहे. मग ते अज्ञान केव्हा निवृत्त होईल, जेव्हा आपली वृत्ती नेत्रादिकांच्या द्वारे बाहेर निघून त्या वस्तूपर्यंत जाईल, त्या वस्तूच्या आकाराकार होईल, तेव्हा आता त्या वस्तूचं अज्ञान राहिलं का, नाही. म्हणजे अज्ञानाचं आवरण राहिलं नाही, आहे की नाही. मग दोन्ही प्रकारचे आवरण निवृत्त झाले. दोन कोणते आवरण, अंधकाराचं आवरण, एक अज्ञानाचं आवरण. अंधकाराचं आवरण कोणी नष्ट केलं, प्रकाशाने. आणि अज्ञानाचं जे आवरण आहे त्याचा नाश कोण करतं, अंतकरणाची वृत्ती. असा नियम आहे. मग इथं सुद्धा रस्त्यामध्ये रज्जू म्हणजे दोरी पडलेली आहे. मग अंतकरणाची वृत्ती चक्षुच्या द्वारे बाहेर निघून रज्जूपर्यंत जाते. मग आता तिथं जाऊन तिचं काम काय आहे, त्या वृत्तीचं, की अज्ञानाचं आवरण नष्ट करणे. पण ती वृत्ती रज्जूच्या ठिकाणी असणार आहे की नाही, किंवा रज्जूपै चैतन्याच्या ठिकाणी असणार जे अज्ञानाचं आवरण, त्याचा नाश करू शकत नाही. का बरं, रज्जूच्या अंतकरण वृत्तीच्या द्वारे अज्ञानाचं आवरण नष्ट करण्याकरिता तिला सहाय्यता असावी लागते प्रकाशाची. पण इथं स्पष्ट प्रकाश नसल्यामुळे, म्हणजे प्रकाशाची सहाय्यता नसल्यामुळे, आहे की नाही, काय, अंधकाराचं आवरण नष्ट होऊ शकलं नाही. आणि अंधकाराचं आवरण नष्ट होऊ न शकल्यामुळे ती वृत्ती अज्ञानाचं आवरण नष्ट करू शकत नाही. अर्थात अज्ञानाचं आवरण
त्या वस्तूच्या ठिकाणी दोरीच्या ठिकाणी तसंच आहे. एवढं लागलं. पंक्ती पहा. जसे मंद अंधकारात दोरी पडलेली आहे, तिला पाहण्याकरिता नेत्ररूप द्वाराने अंतकरणाची जी वृत्ती निघते ती अंधकारादी दोषामुळे दोरीच्या आकाराकार होत नाही, दोरीच्या आकाराला ती प्राप्त होत नाही. आणि म्हणून त्या वृत्तीच्या योगाने म्हणजे वृत्तीच्या द्वारे वृत्तीमुळे दोरीच्या आवरणाचा भंग होत नाही. दोरीच्या ठिकाणी जे आवरण आहे अज्ञानाचं त्याचा भंग होत नाही. भंग होत नाही म्हणजे नाश होत नाही. कुणाचा? आवरणाचा. कशाचं आवरण? अज्ञानाचं आवरण. कुठं आहे? दोरीवर आहे. दोरीच्या ठिकाणी आहे अज्ञानाचं आवरण. त्याचा नाश खऱ्या अर्थाने दोरीच्या ठिकाणी नसतं ते आवरण. कारण दोरी सुद्धा काय आहे? जड आहे. अज्ञान बी जड आहे. किंवा दोरीही अध्यस्त आहे, कल्पित आहे. अज्ञान बी कल्पित आहे. आणि एक कल्पित पदार्थ दुसऱ्या कल्पित पदार्थाला अधिष्ठान होत नसतो. परंतु स्थूल दृष्टीने मोठ्या मोठ्या भाषेत सांगितलं जाऊ राहिलं की दोरीच्या ठिकाणी काय आहे? अज्ञानाचं आवरण आहे. खऱ्या अर्थाने कुठं असतं ते? रज्जूपहित चैतन्याच्या ठिकाणी असतं. कोण? अज्ञानाचं आवरण. चला, त्या वृत्तीच्या योगाने दोरीच्या आवरणाचा भंग होत नाही. लागला अर्थ? तेव्हा मग अशा वेळेस होतं काय? रज्जू उपाधिनी युक्त चैतन्याच्या आश्रयावर असणारी जी तुला विद्या आहे की नाही, जे आतापर्यंत आपण आवरण आवरण म्हणत होतो की नाही, अज्ञान तसंच आहे की नाही? अज्ञान नष्ट होऊ शकलं का? नाही. कोणाकडून अज्ञान नष्ट होऊ शकलं नाही? अंतकरणाच्या वृत्तीच्या द्वारे ते आवरण, अज्ञानाचं आवरण नष्ट होऊ शकलं नाही. कोण आहे ते अज्ञान? स्थूल अज्ञान. अज्ञानाचे दोन प्रकार, स्थूल अज्ञान, मूल अज्ञान. अज्ञान म्हणजेच अविद्या. दुसऱ्या भाषेत बोलता येतं स्थूलाविद्या, मूलाविद्या. स्थूलाविद्या काय असते? पदार्थोपही चैतन्याश्रित जी अविद्या तिला म्हणतात स्थूलविद्या. काय काय? पदार्थोपहित, जसं घट घेतला, घटोपही चैतन्याच्या आश्रयाने राहणारी जी अविद्या तिला म्हणायचं काय? स्थूलविद्या. आणि ब्रह्मचैतन्याच्या आश्रयाने असणारी जी अविद्या तिला म्हणायचं मूल अविद्या. अशी परिभाषा आहे. खाली येणार आहे पंक्ती पहा. तेव्हा रज्जू उपाधिनी युक्त, सापडलं का? रज्जू उपाधिनी युक्त कोण? चैतन्य. आणि त्या चैतन्याच्या आश्रयावर असणारी जी तुला विद्या, बरोबर, तिच्या क्षोभाला असं आहे की नाही? तर तिथं तिच्या आहे ना, तिच्या खोडून टाका, फक्त ती ठेवा. आता पहा, चैतन्याच्या आश्रय असणारी जी तुला विद्या ती क्षोभाला पात्र होऊन ती सर्परूप विकार धारण करते. सर्परूप विकार धारण करते कोण? तुला विद्या आहे की नाही? क्षोभाला पात्र होऊन. क्षोभ म्हणजे काय? विकार, कार्य सन्मुख होते. ती कार्य करायला तयार होते. आणि काय कार्य करते मग? सर्प दाखवते आहे की नाही? बघा, तुला विद्या ती क्षोभाला पात्र होऊन सर्परूप विकार धारण करते. लागलं एवढं? तिथं तुला विद्या आहे ना, त्याच्यावर टिप्पणी आहे. काय टिप्पणी आहे? 1 नंबर टिप्पणी आहे ना, बघा. तर ती टिप्पणी अशीच थोडी उलटी सुलटी झाली आहे, वाचून घेऊ आपण. घट वगैरे व्यावहारिक पदार्थाच्या आश्रित राहून त्या उपाधीमुळे चैतन्याला आवरण घालणारी प्रातिभासिक पदार्थाला उत्पादक जी अविद्या ती तुला विद्या. ठीक आहे ना जी? थोडक्यात सांगायचं काय? घटादिरूप जी उपाधी, घटादिरूप उपाधीने युक्त असणारं जे चैतन्य, त्या चैतन्याला आवरण करणारी जी अविद्या तिला म्हणायचं तुला विद्या. थोडक्यात परिभाषा काय करता येईल? पदार्थोपहित चैतन्याश्रित अविद्या स्थूल अविद्या. काय? पदार्थोपहित चैतन्याश्रित जी अविद्या तिला म्हणतात काय? स्थूल अविद्या. उदाहरण, पदार्थ घेतला घट, तर घट रूप जो पदार्थ
उस घटरूप आहे की नाही पदार्थ ही झाली उपाधी, घट ही उपाधी आहे. तर घटरूप उपाधीयुक्त जी चैतन्य, त्या चैतन्याच्या आश्रयाने असणारी जी अविद्या तिला म्हणायचं काय? स्थूल अविद्या आहे की नाही. तेच लिहिले थोडं वेगळ्या भाषेत. तिथं घट वगैरे जे व्यावहारिक पदार्थ आहे ते व्यावहारिक पदार्थाच्या आश्रित राहून, व्यावहारिक पदार्थाच्या आश्रित राहून म्हणजे व्यावहारिक पदार्थोपहित चैतन्याच्या आश्रित राहून त्या उपाधीमुळे आहे की नाही ते अज्ञान काय करतं? त्या चैतन्याला आवरण करत आहे, ज्ञान होऊ देत नाही. आणि पुन्हा अशी जी अविद्या आहे तिला स्थूल अविद्या म्हणायचं. पुन्हा ती कशी असते? प्रातिभासिक पदार्थाला उत्पन्न करणारी जी अविद्या. दुसरी परिभाषा, प्रातिभासिक पदार्थाला उत्पन्न करणारी जी अविद्या तिला म्हणतात स्थूल अविद्या. काय जी? प्रातिभासिक पदार्थाला उत्पन्न करणारी जी अविद्या तिला म्हणायचं काय? स्थूल अविद्या. आणि मूल अविद्या काय करता येईल मग तिची व्याख्या? व्यावहारिक पदार्थाला उत्पन्न करणारी जी अविद्या तिला म्हणायचं काय? मूल अविद्या. आणखीन दुसऱ्या भाषेत ब्रह्मचैतन्याच्या आश्रयाने असणारी जी अविद्या तिला म्हणायचं मूल अविद्या. आणि घट पट मठ इत्यादी पदार्थ उपहित चैतन्याच्या आश्रयाने असणारी जी अविद्या तिला म्हणायचं काय? स्थूल अविद्या. कळलं? आणखीन परिभाषा सांगू, ध्यान द्या. ब्रह्मज्ञानाने जिची निवृत्ती होते ती मूल अविद्या, आणि ब्रह्मज्ञाना वाचून जिची निवृत्ती होते तिला म्हणायचं स्थूल अविद्या. आहे की नाही. घटोपै चैतन्य आश्रित असणारी जी अविद्या आहे तिची निवृत्ती करण्याकरिता ब्रह्मज्ञान होण्याची गरज नाहीये. घटाचं ज्ञान झालं त्या विद्या निवृत्त होते. म्हणून ब्रह्मज्ञाना वाचून जी अविद्या निवृत्त होते ना तिला काय म्हणायचं? जी स्थूल अविद्या. बरोबर आहे की नाही. आणि ब्रह्मज्ञानाने जी निवृत्त होते तिला म्हणायचं मूल अविद्या. झाला भेद, फरक. चला मग पुढे काय आहे? क्षोभाला पात्र होऊन ती सर्परूप विकार धारण करते, म्हणजे सर्पाचा आकार धारण करते. आहे की नाही. कोण? अविद्या. कोणती अविद्या? रज्जूपहित चैतन्याश्रित असणारी अविद्या, अर्थात स्थूल अविद्या. कारण ती वृत्तीकडून नष्ट होऊ शकली नाही आणि म्हणून तिच्यात विकार होतो, म्हणजे कार्य होतं. अर्थात ती काय करते? काहीतरी वेगळंच दाखवते. आहे की नाही. रज्जूचं ज्ञान होऊ देत नाही आणि त्याच्याऐवजी उलट दुसरंच काहीतरी दाखवलं. काय दाखवलं तिने? सर्प दाखवलं. हा त्याचा अर्थ. विकार धारण करते. पुढे हा सर्प दुधाचा परिणाम जसे दही या न्यायाने म्हणजे याप्रमाणे अविद्येचा परिणाम आहे. दोरीवर भासणारा सर्प परिणाम आहे. कुणाचा? अविद्येचा परिणाम. कशाप्रमाणे? उदाहरण, जसं दुधाचा परिणाम कोण? दही. म्हणजे दुधाची अन्य अवस्था आहे कोण? दही. आहे की नाही. एक परिणाम असतो, एक विवर्त असतं. परिणाम म्हणजे काय? उपादानाच्या समान सत्तावान आणि अन्यथा रूप जो असतो त्याला म्हणायचं काय? परिणाम. जसं दही आणि दूध. दह्याचं उपादान कारण कोण आहे? दूध. तर दुधाचा आणि दह्याचा समान स्वभाव आहे. समान स्वभाव म्हणजे एक सत्ता आहे, व्यावहारिक सत्ता आहे. दूध पण व्यावहारिक सत्तेतलं आहे, दही पण व्यावहारिक सत्तेतलं आहे. उपादानाच्या समान स्वभावान झालं की नाही, परंतु अन्यथा रूप आहे. अन्यथा रूप म्हणजे दुधाचं स्वरूप वेगळं आहे, दह्याचं स्वरूप वेगळं आहे, दोघांचं कार्यही वेगळं आहे. कळलं की नाही. अन्यथा रूप आहे. म्हणून दुधाचा परिणाम कोण? दही. पंक्ती पहा. तसं हा सर्प सुद्धा अविद्येचा काय आहे? परिणाम. आहे की नाही. सर्पाचं उपादान कारण, परिणामी उपादान कारण कोण? अविद्या आहे. आहे की नाही. अविद्या पण प्रातिभासिक आहे, सर्प पण प्रातिभासिक आहे. मग उपादानाच्या समान स्वभावाला झाला की नाही सर्प. उपादान कोण आहे? अविद्या. ती कशी आहे? प्रातिभासिक. सर्पही कसा आहे? प्रातिभासिक. म्हणून उपादानाच्या समान स्वभाव आणि अन्यथा रूप आहे. अविद्या वेगळी गोष्ट आहे, कारण आहे ती, आणि सर्प वेगळी गोष्ट आहे, कारण तो कार्य आहे. अन्यथा रूप पण आहे. म्हणजे परिणामाचं लक्षण बसलं की नाही. काय लक्षण आहे परिणामाचं? उपादानाच्या समान स्वभावात अन्यथा रूप. मग इथं कुणाचा परिणाम आहे? सर्प.
अविद्येचा परिणाम आहे. कुणाचा परिणाम आहे? दही. दुधाचा परिणाम आहे दही. पंक्ती पहा. हा सर्प दुधाचा परिणाम जसे दही, या न्यायाने म्हणजे याप्रमाणे अविद्येचा परिणाम आहे. व दोरीच्या उपाधीने युक्त चैतन्याचा विवर्त आहे. मग दोरी उपाधी युक्त जे चैतन्य, त्या चैतन्याचा विवर्त आहे. कोण? सर्प. विवर्त म्हणजे काय? अधिष्ठानाच्या विषम सत्तावान आणि अन्यथा रूप. इथं अधिष्ठान कोण आहे? चैतन्य. अध्यस्त कोण आहे? सर्प. दोघांची सत्ता विषम आहे. अधिष्ठान चैतन्याची पारमार्थिक सत्ता आहे की नाही, किंवा उपाधीला घेऊन बोलायचं झालं तर व्यावहारिक सत्ता, आणि सर्पाची प्रातिभाषिक सत्ता. मग अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान विपरीत सत्तावाला झाला की नाही? कोण? सर्प. आणि अन्यथा रूप आहे. चैतन्य म्हणजे सर्प थोडी आहे. सर्प वेगळी गोष्ट आहे, चैतन्य वेगळी गोष्ट आहे. चैतन्य अधिष्ठान आहे, सर्प अध्यस्त आहे. कळला अर्थ? पंक्ती पहा. व दोरीच्या उपाधीने युक्त चैतन्याचा विवर्त आहे. परिणाम नाही. चैतन्याचा परिणाम नाहीये. कोण? सर्प. तर दिसणारा जो सर्प आहे तो एकाचा परिणाम आहे, एकाचा विवर्त आहे. परिणाम कुणाचा? अविद्येचा. विवर्त कुणाचा? चैतन्याचा विवर्त आहे. बरोबर. त्याप्रमाणे दिसणारं हे समस्त जगत, देहादिक प्रपंच, भूत भौतिक प्रपंच, हा सुद्धा मायेचा परिणाम आणि अधिष्ठानभूत चैतन्याचा विवर्त आहे. कळला अर्थ? चला सिद्धांत पाहता. तसेच ब्रह्मचैतन्याश्रित जी मूलाविद्या, याची व्याख्या होऊन गेली आहे. मूलाविद्या म्हणजे काय? 2 नंबर टिप्पणी दिली आहे. 2च ना. शुद्ध ब्रह्म आणि आत्म्याला आवरण घालणारी जी अविद्या ती मूलाविद्या. शुद्ध ब्रह्मावर, शुद्ध ब्रह्माच्या आश्रयाने राहते आणि त्यालाच आच्छादित करते, अशी जी अविद्या, तिला म्हणायचं काय? मूलविद्या. ठीक आहे ना. शुद्ध ब्रह्म आणि आत्मा म्हणजेच आत्मा घ्या, शुद्ध ब्रह्म घ्या, आवरण करते त्याला. चला, ब्रह्मचैतन्याश्री जी मूलविद्या, तिचा प्रारब्धाधिक निमित्ताने क्षोभ होऊन, आहे की नाही? प्रारब्धाधिक काय आहे? निमित्त. आणि प्रारब्धाधिक निमित्ताने काय होतो? त्या अविद्येमध्ये, मूलविद्येमध्ये उत्पन्न होतो काय? क्षोभ. क्षोभ म्हणजे काय बरं? टिप्पणी दिली आहे 3 नंबर टिप्पणी. कार्य करण्यासाठी सन्मुख होणे यास क्षोभ असे म्हणतात. कार्य करायला तयार होणे त्याला काय म्हणायचं? क्षोभ. अविद्येमध्ये क्षोभ होतो म्हणजे काय? कार्य करायला ती तयार होते. बरोबर. पंक्ती पहा. ब्रह्मचैतन्याश्रित जी मूलविद्या, तिचा प्रारब्धाधिक निमित्ताने क्षोभ होऊन जड चैतन्य प्रपंच रूप विकारास धारण करते. जड आणि चैतन्य. जड कोण? घटादी पदार्थ. चैतन्य कोण? चिदाभास. आहे की नाही? मूळ चैतन्य नाही, चिदाभास सुद्धा दाखवते. कोण? अविद्याच. जड चैतन्य, चैतन्य शब्दांनी चिदाभास, प्रपंच रूप विकारास धारण करते. हा प्रपंच अविद्येचा परिणाम आहे. हा जो जड प्रपंच आहे ना, घट पट मठ आदी समस्त भूत भौतिक प्रपंच, अविद्येचा परिणाम. ठीक आहे ना. व अधिष्ठान ब्रह्मचैतन्याचे विवर्त आहे. हा दिसणारा समस्त संसार, यावत संसार चैतन्याचा विवर्त आणि मायेचा परिणाम, आहे की नाही? व अधिष्ठान ब्रह्मचैतन्याचे विवर्त आहे, परिणाम नाही. याप्रमाणे रज्जूच्या ठिकाणी कल्पित सर्पाच्या दृष्टांताच्या योगाने विकार भ्रांतीची निवृत्ती होते. म्हणजे आपलं जे स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आत्मा, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार नाही. कार्य नाही आहे, तो विकार नाही आहे, निर्विकार आहे. कोण? चैतन्य. कळलं की नाही? विकार कोणाच्या ठिकाणी आहे? अविद्या आणि अविद्येचं कार्य हे विकारी आहे. आत्मा मात्र निर्विकार आहे. कळला अर्थ? चला, इथं थोड्या 2 टिप्पणी आहेत बघा. परिणाम, याच्यावर 4 नंबर टिप्पणी आहे. पूर्व स्वरूपाचा त्याग करून अन्य स्वरूपाची प्राप्ती हा परिणाम होय. परिणाम म्हणजे काय? दूध आहे, ते काय करतं? आपल्या पूर्व स्वरूपाचा म्हणजे दुधाचा त्याग करून दह्याचा आकार धारण करतं, म्हणून दुधाचा परिणाम आहे. कोण? दही. पूर्व स्वरूपाचा त्याग करून अन्य स्वरूपाची प्राप्ती हा परिणाम आहे. अविद्या आपल्या अविद्या
स्वरूपाचा त्याग करून सर्परूप धारण करते. म्हणून सर्प हा अविद्येचा काय आहे? परिणाम आहे. जगत हे मायेचं परिणाम आहे. किंवा दुसरी परिभाषा करून राहिली परिणाम शब्दाची. उपादानाचे समान सत्तात्मक जे अन्यथा रूप म्हणजे उपादानाहून निराळ्या प्रकारचा जो आकार तो परिणाम होय. बघा, उपादानाशी समान सत्ता पाहिजे आणि अन्यथा रूप पाहिजे, त्याला म्हणतात काय? परिणाम. जसं दह्याचं उपादान कारण कोण? दूध. दुधाबरोबर समान सत्ता आहे कुणाची? दह्याची. कारण दुधाची सत्ता आणि दह्याची सत्ता एकच आहे. कोणती? व्यावहारिक सत्ता आहे. उपादानाच्या समान सत्तावाला झालं दही, पण अन्यथा रूप आहे. दूध वेगळी गोष्ट आहे, दही वेगळी गोष्ट आहे. म्हणून दुधाचा परिणाम आहे कोण? दही. उपादानाच्या समान सत्तात्मक जे अन्यथा रूप म्हणजे उपादानाहून निराळ्या प्रकारचा जो आकार तो परिणाम होय. जसे दुधाचा परिणाम दही आहे, त्याला विकारही म्हणतात. परिणाम म्हणा, विकार म्हणा. तर दुधाचा विकार दही आहे किंवा दुधाचा परिणाम दही आहे, अर्थ एकच. तसं स्थूल विद्येचा परिणाम आहे कोण? सर्प. मूल विद्येचा परिणाम आहे, मूल विद्येचा विकार आहे कोण? जगत. देहादिक पदार्थ समस्त जगत. लागलं? कारण इथं सुद्धा समान सत्ता आहे. उपादान कारण जी माया तिची व्यावहारिक सत्ता आहे आणि जगताची सुद्धा व्यावहारिक सत्ता आहे. उपादानाच्या समान स्वभावाला झालं की नाही? आणि उपादान कारण जी अविद्या तिच्याहून अन्यथा रूप आहे जगताचं, आहे की नाही? ती अव्यक्त आहे, जगत व्यक्त आहे, अन्यथा रूप आहे. आणि म्हणून मायेचा परिणाम आहे कोण? जगत. रज्जूपै चैतन्य असलेली जी तुला विद्या तिचा परिणाम आहे काय? सर्प. का बरं? तिथं उपादान कारण कोण? तुला विद्या, आहे की नाही? कार्य कोण? सर्प. दोघांची सुद्धा प्रातिभाषिक सत्ता आहे. तुला विद्येची सत्ता सुद्धा प्रातिभाषिक आहे आणि सर्पाची सत्ता सुद्धा प्रातिभाषिक आहे. उपादानाच्या समान सत्तावाला झाला, अनन्यता रूप आहे. अविद्या वेगळी गोष्ट आहे, सर्प वेगळी गोष्ट आहे. सर्प कार्य आहे, अविद्या कारण आहे. कळलं की नाही? एकंदरीत तात्पर्य काय निघालं? स्थूल विद्येचा परिणाम आहे सर्प, मूल विद्येचा परिणाम आहे कोण? जगत, आहे की नाही? हे समस्त जगत कसं आहे? अविद्येचा परिणाम, विकार. लागला अर्थ? चला अजून काय पुढे? अधिष्ठान शब्दावर टिप्पणी आहे 5 नंबर. निर्विकार रूपाने नेहमी राहून कल्पित कार्याचा आश्रय होतो ते अधिष्ठान होय. अधिष्ठान म्हणजे काय? स्वतः निर्विकार राहतो परंतु कल्पित कार्याचा आश्रय बनतो, त्याला म्हणतात अधिष्ठान. उदाहरण, व्यवहारामध्ये सर्पाचा अधिष्ठान आहे दोरी, आहे की नाही? दोरी कशी आहे? निर्विकार राहते. सर्प दिसला म्हणून दोरी विषयुक्त होते का? नाही, निर्विकार आहे की नाही? आणि कल्पित सर्पाचा आश्रय आहे कोण? दोरी. म्हणून सर्पाचा अधिष्ठान झाली कोण? दोरी, उदाहरणामध्ये, आहे की नाही? तसं इथं सुद्धा समस्त असणारं हे जगत, आहे की नाही? तर हे जगत कुठं अध्यस्त आहे? ब्रह्माच्या ठिकाणी. ब्रह्म मात्र निर्विकार आहे, विकार रहित आहे, कार्य रहित आहे. तर विकार रहित ब्रह्माच्या ठिकाणी, आहे की नाही? निर्विकार ब्रह्माच्या ठिकाणी कल्पित जगताची प्रतीती येते. अर्थात कल्पित हे जे जगत कार्य त्याचा आश्रय आहे कोण? ब्रह्म. म्हणून ब्रह्म काय झालं? जगताचं अधिष्ठान. जो स्वतः निर्विकार रूपाने नेहमी राहून कल्पित कार्याचा आश्रय होतो ते अधिष्ठान होय. जसे कल्पित सर्पाचे अधिष्ठान रज्जू, यालाच परिणामी उपादान कारणाहून भिन्न विवर्तोपादानही म्हणतात. तर बघा, उपादान कारण, सर्पासाठी उपादान कारण रज्जू पण आहे, सर्पासाठी उपादान कारण तुला विद्या पण आहे. पण तुला विद्या ही परिणामी उपादान कारण आहे आणि सर्पासाठी रज्जू पण उपादान कारण आहे, पण कसं? विवर्तोपादान कारण आहे, अधिष्ठान आहे की नाही? अध्यस्त पदार्थासाठी अधिष्ठान हे विवर्तोपादान कारण असतं. लक्षात आलं की नाही? म्हणजे अधिष्ठानाच्या ठिकाणी सर्पाधिक हे काय आहेत? कल्पित आहे. लागला अर्थ? तसं ब्रह्मचैतन्य या जगतासाठी उपादान कारण आहे, पण कोणतं? विवर्तोपादान कारण आहे. आणि या समस्त दिसणाऱ्या जगतासाठी उपादान कारण मायावी आहे, पण ती माया कशी आहे? परिणामी उपादान कारण आहे.
तर जगताची परिणामी उपादान कारण कोण? माया. जगताचं विवर्त उपादान कारण कोण? ब्रह्मचैतन्य. कळला अर्थ? चला, जसं उदाहरणामध्ये सर्पाचं परिणामी उपादान कारण कोण? अविद्या, तुला विद्या. सर्पाचं विवर्त उपादान कारण कोण? रज्जू किंवा रज्जूपैत चैतन्य. त्याप्रमाणे आणखीन एक टिप्पणी आहे पुढं. काय? ब्रह्मचैतन्याचे विवर्त आहे. सापडलं का? 6 नंबर टिप्पणी पहा. अधिष्ठानाहून विषम सत्तावान म्हणजे अल्प व भिन्न सत्तावान, जे अधिष्ठानाहून अन्यता रूप नाम आणि अन्य प्रकारचा आकार, त्यास विवर्त म्हणतात. विवर्ताची परिभाषा केली आहे. उदाहरण दिलं आहे. जसे रज्जूचा विवर्त सर्प आहे. यालाच कल्पित कार्य व कल्पित विशेषही म्हणतात. आहे की नाही? विवर्त म्हणा, कल्पित कार्य म्हणा, कल्पित विशेष म्हणा. आहे की नाही? दोरीचा विवर्त सर्प आहे म्हणजे काय बरं? दोरीच्या ठिकाणी कल्पित सर्प आहे. दोरीच्या ठिकाणी दोरीचा विवर्त सर्प आहे म्हणजे काय बरं? दोरीचा कल्पित विशेष आहे सर्प. दोरीचाच विशेष आहे पण कसा? कल्पित विशेष. आहे की नाही? दोरीचंच कार्य आहे सर्प पण कसं? कल्पित कार्य आहे. यालाच म्हणायचं विवर्त. तसं ब्रह्मचैतन्याचं विवर्त आहे जगत म्हणजे काय बरं? ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी ब्रह्मचैतन्याचं कल्पित कार्य आहे कोण? जगत. अर्थात विवर्त आहे. किंवा हे जगत म्हणजे काय? ब्रह्मचैतन्याचंच काय? ब्रह्मचैतन्यच आहे पण कल्पित विशेष आहे कोण? जगत. अर्थात ब्रह्मचैतन्याचं विवर्त आहे कोण? जगत. ब्रह्मचैतन्याचं विवर्त म्हणा किंवा ब्रह्मचैतन्याचं कल्पित कार्य जगत म्हणा किंवा ब्रह्मचैतन्याचं कल्पित विशेष जगत म्हणा, अर्थ तिन्हीचा एकच आहे. पण विवर्त म्हणजे काय? त्याची परिभाषा केली आहे. अधिष्ठानाहून विषम सत्तावान म्हणून सांगून गेलो ना एकदा. तिथं समजा उदाहरणार्थ अधिष्ठान, सर्पाचं अधिष्ठान कोण आहे? रज्जू. त्याची रज्जूची व्यावहारिक सत्ता आहे की नाही, आणि सर्पाची प्रातिभाषिक सत्ता. मग अधिष्ठानाहून विषम सत्ता झाली की नाही? वेगळी सत्ता झाली की नाही? एकाची व्यावहारिक सत्ता आहे रज्जूची, सर्पाची प्रातिभाषिक सत्ता आहे, विषम सत्ता झाली. आणि अन्यथा रूप म्हणजे काय? रज्जू नाव वेगळं आहे, सर्प नाव वेगळं आहे. रज्जूचा आकार वेगळा आहे, सर्पाचा आकार वेगळा आहे. अन्यथा रूप झालं की नाही? आणि म्हणून रज्जूचा विवर्त आहे कोण? सर्प. कळलं ना? तसं ब्रह्मचैतन्याचं विवर्त आहे कोण? जगत. कारण अधिष्ठानाहून विषम सत्तावाला आहे जगत. अधिष्ठान ब्रह्मचैतन्य, त्याची सत्ता पारमार्थिक सत्ता आहे की नाही? ज्याची कशानेच निवृत्ती होत नाही त्याची पारमार्थिक सत्ता असते, बरोबर. आणि जगताची सत्ता कोणती आहे? व्यावहारिक. व्यावहारिक सत्ता म्हणजे काय? ब्रह्मज्ञानानेच ज्याची निवृत्ती होते, ब्रह्मज्ञानाशिवाय अन्य कशानेच निवृत्ती होत नाही, असे जे पदार्थ असतात त्यांची सत्ता व्यावहारिक सत्ता. मग जगताची एकतर व्यावहारिक सत्ता म्हणा किंवा प्रातिभाषिक सत्ता या, तर व्यावहारिक सत्ता. तर अधिष्ठान ब्रह्मचैतन्याची पारमार्थिक सत्ता, जगताची व्यावहारिक सत्ता. अधिष्ठानाहून भिन्न सत्तावाला झालं की नाही जगत? झालं. दुसरी गोष्ट, अधिष्ठानाहून भिन्न स्वरूपाचं आहे जगत. अधिष्ठान ब्रह्मचैतन्य, ती चैतन्य अनादि अनंत आहे. आणि जगत कसं आहे? साधी शांत आहे, नामरूपात्मक आहे, म्हणून अन्यथा रूप पण आहे. अर्थात ब्रह्मचैतन्याचं विवर्त आहे कोण? जगत. म्हणजेच ब्रह्मचैतन्याचं कल्पित कार्य आहे कोण? जगत. म्हणजेच ब्रह्मचैतन्याचा कल्पित विशेष आहे कोण? जगत. आहे की नाही? आता जगताच्या बाबतीत पक्का निश्चय करून ठेवायचा, मायेचा परिणाम, चैतन्याचं विवर्त, बरोबर. आणि इकडून बोलायचं झालं तर जगताचं परिणामी उपादान कारण कोण? माया. आणि जगताचं विवर्त उपादान कारण कोण? ब्रह्मचैतन्य. लागला अर्थ? चला, झालं ना? या साऱ्या गोष्टी कळल्या वर. तर अधिष्ठान ब्रह्मचैतन्याचे विवर्त आहे, परिणाम नाही. याप्रमाणे रज्जूच्या ठिकाणी कल्पित सर्पाच्या दृष्टांताने, रज्जूच्या ठिकाणी जसा सर्प कल्पित आहे हा दृष्टांत आहे, आणि त्या दृष्टांताच्या योगाने काय सिद्ध झालं? विकार भ्रांतीची निवृत्ती झाली. म्हणजे दोरीच्या ठिकाणी कल्पित सर्पाची प्रतीती येत असली तरी त्या सर्पाचं अधिष्ठान रज्जू मात्र विकार रहित आहे. त्याप्रमाणे देहादिक पदार्थाने समस्त जगताची प्रतीती जरी आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी होत असली
तरी अधिष्ठानभूत आपलं जे स्वस्वरूप आहे ते मात्र निर्विकार आहे. त्याच्यात कोणत्याही प्रकारचा विकार नाही आहे की नाही. मग विकार जे वाटत होतं, विकारी वाटत होतं चैतन्य, ती विकार भ्रांती काय झाली? निवृत्त झाली. कोणत्या दृष्टांताने? रज्जू सर्पाच्या दृष्टांताने. रज्जू सर्पाच्या दृष्टांताने कोणती भ्रांती निवृत्त झाली? विकार भ्रांती निवृत्त झाली. विकार भ्रांतीची निवृत्ती होण्याकरिता कोणता दृष्टांत दिला? रज्जू सर्पाचा दृष्टांत दिला. झाला अर्थ? बास. पुढचा विचार आपण उद्या करूया. ओम